वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील आजनादेवी शिवारात शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे। पुलाचे काम सुरू असताना कंत्राटदाराच्या कथित ढिसाळ नियोजनामुळे नाल्याच्या पुराच्या पाण्याने अनेक शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। सुपीक जमीन खरडून निघाली असून शेतात दगड आणि मातीचा खच साचल्याने शेती अयोग्य बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे। लागवड केलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे। नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया या विशेष वृत्तात। कारंजा घाडगे तालुक्यातील आजनादेवी परिसरात पुलाच्या बांधकामाचे काम सुरू आहे। मात्र या कामादरम्यान योग्य नियोजन न केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या कामामुळे नाल्याच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि अलीकडील पावसात आलेल्या पुराच्या पाण्याने थेट शेतामध्ये घुसून मोठे नुकसान झाले। पुराच्या वेगवान प्रवाहामुळे अनेक एकर शेती जमीन खरडून निघाली। काही ठिकाणी सुपीक माती वाहून गेली तर अनेक शेतांमध्ये मोठमोठे दगड आणि मातीचा खच साचल्याने शेती करणे कठीण झाले आहेत। या वर्षीच्या हंगामासाठी लागवड केलेली पिके देखील या पुराच्या तडाख्यात सापडली। त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे। तसेच झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे। नाला आहे हरिभाऊ देवाशीच्या शेतातून पूर्ण शेत फुटलेला आहे। त्याच्यामुळे माझ्या शेतातलं नुकसान पूर्ण झालं आहे। नाल्यातून पाणी न जाता हरिभाऊ देवाशीच्या वरातून पूर्ण पाणी जात आहे आणि त्या नुकसानमुळे पुरा ऐकून हरिभाऊ देवाशी आणि फरकाडे कास्तकार आणि तिकडे संजीव भाऊ किनकर यांचे पूर्ण नुकसान झालेलं आहे। म्हणजे नदी पावतर पूर्ण नुकसान झालेलं आहे। पुरच पाणी गेलं त्याच्यामुळे आणि माझेवाले 10 ते 12 पैप नदीनं या पुरानं वाहत गेलेले आहे। 4 एकराची नुकसान झालं जवळपास, म्हणजे 2 एकराचं नुकसान झालं। 4 एकर शेती आहे माझीवाली, 2 एकर तर पुरच गेलं माझं। मी कालच पेरणी केली सोयाबीन मला म्हणजे पूर्ण काहीच नाही राहील, तिथं डोबच भरून आहे तिथं शेतामध्ये द्यावी। आणि आमची एक मागणी आहे की आम्हाला इथून एक भीत पाहिजे आणि आमचा एक रस्ता करून द्यावा। आम्हाला शेताला रस्ता नाही आहे आणि दुसरा मुद्दा आम्हाला भीत पाहिजे इथून आणि आमच्या वावरात शेतात पाणी नाही यावे अशी एक मागणी आहे आमची। याच्यावर तर आम्हाला काही अपेक्षा नाही। झालेल्या नुकसानाची आमची भरपाई द्यायची। आम्ही पेरणी केली, आमच्या शेताचं नुकसान झालं, मातीचं वगैरे धुरे बंधाऱ्याचं गोटे आले, यांचं पूर्ण नुकसान भरपाई द्यावी। याशिवाय नाल्याजवळील संरक्षण भिंत पूर्ववत उभारण्यात यावी आणि शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग तातडीने तयार करून घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। स्थानिक शेतकरी आता प्रशासन आणि संबंधित विभागाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार का आणि जबाबदारांवर कारवाई होणार का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। हा जो पूल आहे तो इथे नसताना त्यांनी एक जास्तचा जो एक ढोला आहे तो माझ्या इथे एकदम शेतामध्ये टाकलेला आहे, जो की त्या साईडला हवा होता। तर जे पाणी तिकडून येणार होतं ते सगळं पाणी इकडून येताना माझ्या पुऱ्या शेतात तुम्ही बघू शकता की पुरे शेत पाण्याने भरून गेले आहे। ठीक आहे, आणि तिकडला जो पूल त्यांनी बनवला होता रोड गाड्या जायसाठी तो त्यांनी मोडला नाही। तर ते हे सगळे अलगर्जीपणा यांच्या या कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांनी असं मला वाटते की माझी भरपाई भरून दिली पाहिजे बस। इथून जो आहे याला मला भीत पाहिजे, नाहीतर त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मला मागणी आहे। आताची स्थिती अशी आहे की कालच आम्ही इथे पेरणी केली, इथे पुरी पराठी लावली होती, या सगळ्या ठिकाणी पराठी लावली होती। तर काल रात्रीच्या सुमारे 7 वाजता जोरदार पाऊस आल्यामुळे इथे जे भीत होती ते भीत त्यांनी पहिलेच मोडली होती। तर आता तिथे काही भीत नसल्यामुळे तिथून येणारं सर्व पाणी माझ्या शेतात आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आता हे सर्व गोटे आहे, हे नाल्याचे सर्व गोटे माझ्या शेतात आले आहे। तर याच्यासाठी आता मला असं वाटते की शासनाकडून काहीतरी मदत असल्या पाहिजे आणि बस ते सगळं करून त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला फक्त माझीवाली भीत टाकून देणे आणि यात झालेलं नुकसान मला भरून देणे, बस एवढीच मागणी आहे। आजनादेवी शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्याकरिता प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हे नुकसान झाले असल्याचा आरोप शेतकरी करत असताना यावर संबंधित विभाग काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।